महानंदा डेअरीतल्या काही कर्मचाऱ्यांशी माझ्या दूरध्वनीवर चर्चा झाली। महानंदाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यापासून पगार। मी काय सांगतोय, अंगणवाडी सेविका, महानंदा म्हणजे सरकारशी संबंधित कर्मचाऱ्यांना 4-4, 5-5 महिने पगार दिला जात नाही। महानंदाच्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यापासून पगार दिला जात नाही आणि ही महानंदा आता गुजरात लॉबीला विकली जाते। महानंदेचं व्यवस्थापन अशा प्रकारे विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे, मुख्य म्हणजे जमीन। 27 एकर जमीन महानंदाची। आय रिपीट, 27 एकर लँड ऑफ महानंदा। ही 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे। 27 एकर जमीन। या क्षणी महानंदा डेअरीचे जे चेअरमन आहेत, महानंदा या संपूर्ण व्यवस्थापनाचे, ते कोण आहेत? या राज्याच्या दुग्ध विकास किंवा महसूल मंत्र्यांनी जाहीर करावं, परजणे कोण आहेत, कोणाचे मेवणे साडू नातेवाईक आहेत ना ते मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मधले, हे परजणे कोण आहेत आणि त्यांच्या मदतीनं 27 एकर जमिनीचा सौदा होतोय की नाही महानंदाच्या गुजरात लॉबी बरोबर, याचं स्पष्टीकरण महाराष्ट्राला मिळाला पाहिजे। या मुंबईतल्या मोक्याच्या जागा धारावीपासून महानंदापर्यंत, वरळीच्या मिठागरापासून सगळ्या जमिनी फक्त गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत, का जात आहेत आणि कोण घालतंय, हे काय सूत्र आहे, याचा स्पष्ट खुलासा ताबडतोब होणं गरजेचं आहे। याशिवाय भयंकर प्रकरणं जमिनीची समोर येत आहेत। पण महानंदा जी विकायला काढली आहे त्याच्या मागे हे सूत्र फक्त 27 एकर जमीन महानंदाची ही एका लॉबीच्या घशात घालण्यासाठी आहे। अमूल वगैरे हे सगळं ही रंगसंगती। शिवसेना या संपूर्ण व्यवहाराकडे लक्ष ठेवा। 4 महिने महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, एवढी भीक लागली आहे सरकारला ना? 5 महिने 4 महिने अंगणवाडी सेविकांचं मानधन नाही। आमदार खासदारांना 100-100 कोटी रुपये द्यायला आपल्याकडे पैसे आहेत, जाहिरातीवर पैसे आहेत खर्च करायला, पण सरकारच्या कर्मचाऱ्यांना या द्यायला पगार नाही, कारण तुम्हाला त्यांच्या जमिनी विकायच्या आहेत, त्यांना रस्त्यावर आणायच्या आहे। शिवसेना हे होऊ देणार